नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, थिऑसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? थिऑसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक मॅडम हेलेना ब्लावस्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक दोन IFC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? तर ऑप्शन क्रमांक एक भांडवली खाते मध्ये गणले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर ऑप्शन क्रमांक तीन लखमत जैन समिती यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात. ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात. तर ऑप्शन क्रमांक दोन ग्रामसेवक पाहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो? ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा परिषद हे ग्रामपंचायतचे अर्ज मंजूर करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, खालीलपैकी कोणते भूमीय वारे आहेत? खालीलपैकी कोणते भूमीय वारे आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक मतलई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक तीन कांदळवन दलदल प्रकारची वने आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, डॅश यांच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले. डॅशच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले. तर ऑप्शन क्रमांक एक अन्नधान्य किंमत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अकरावा, डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश डॅश निकषाने ठरवावी. डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश डॅश या निकषाने ठरवावी. तर ऑप्शन क्रमांक एक उपभोक्त्याचा खर्च नुसार ठरवावी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बारावा, खालीलपैकी कोणते संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय संसद स्थापना करू शकते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तेरावा, एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? तर ऑप्शन क्रमांक दोन विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौदावा, कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पंधरावा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सोळावा, नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक एक अकोलामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सतरावा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक दोन चिल्का ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अठरावा, माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?
खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सागराला भरती हे प्रामुख्याने डॅश डॅश आकर्षणामुळे येते. सागराला भरती हे प्रामुख्याने डॅश डॅश आकर्षणामुळे येते. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्राच्या आकर्षणामुळे येते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शुक्र हा पृथ्वीचा सर्वात जवळचा असणारा ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 विदर्भात डॅश डॅश हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे. विदर्भात डॅश डॅश हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदीवर मोडक सागर धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तापी पांझरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तापी पांझरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुडावड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कृष्णा वेना संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा वेना संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माहुली या ठिकाणी कृष्णा वेना संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे? गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 टोके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरस या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कृष्णा एरणा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा एरणा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मनाळ या ठिकाणी कृष्णा एरळा संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे? गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिरोंचा या ठिकाणी गोदावरी प्राणहित संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार या ठिकाणी शॉनचे पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी खालीलपैकी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 खंडामध्ये झालेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 720 किलोमीटरचा लांबीचा सागरी किनारा लाभला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सुकुमा या जिल्ह्याची सीमा सुकुमा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील द्वितीय
भारतीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल? कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला आहे? सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहिली स्त्री कादंबरीकार कोण? पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 सखुबाई तांबेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 विषुववृत्त म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 आशिया विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिलिपाईन्स या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास यांनी लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी डॅशच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? खालीलपैकी डॅशच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 1974 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 मंगल पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसंख्या वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली?
स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1955 या वर्षी अस्तित्वात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरविंद पनगाडिया. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जालना हे शहर कुंडलिका नदीकाठी वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे. संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 1. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ज्योतिबा फुले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 जालना या जिल्ह्यामध्ये झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठची स्थापना केव्हा झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1958 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 साखर कारखान्याचा विकास. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मद्रास. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाला ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तलाठी कळवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य रांगत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी भरते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, सोडियम बायकार्बोनेट ला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 36 द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रघुराम राजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 टी टी कृष्णमचारी, ऑप्शन क्रमांक 2 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, ऑप्शन क्रमांक 3 कन्हैयालाल मुंशी, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? पुढीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहरी, ऑप्शन क्रमांक 2 तंबाखू, ऑप्शन क्रमांक 3 जूट, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा व युनायटेड स्टेट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅशच्या राज्यात पसरलेले आहे? सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅशच्या राज्यात पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲल्युमिनियम हे बॉक्साईट पासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 5 मार्च 1948 रोजी डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. 5 मार्च 1948 रोजी डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 सी राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 गांधी आर्यविन कराराने डॅशला स्थगिती देण्यात आली? गांधी आर्यविन कराराने डॅशला स्थगिती देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅशचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते? डॅशचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 1 एन रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश अधिवेशने झाली होती? भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश अधिवेशने झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 11 अधिवेशने झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्रामपंचायतच्या सरपंच यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतचा सरपंच यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.